अध्याय आपण जर वाचला, प्रभू येशूचा बाप्तिस्मा बद्दल आपण वाचतो 21 वचनापासून आणि 21 आणि 22 वचनामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा करण्यात आला आणि त्यानंतर बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून परमेश्वराने वाणी पण दिली आणि येशू ख्रिस्ताला त्याला ऑथेंटिकेट केलं त्याच्या मिनिस्ट्रीला की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. एक फार सुंदर आणि आत्मिक आणि अलौकिक डिवाइन एक्सपिरियन्स या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आला. आतापर्यंत तो आपल्या घरी होता. आता जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याला एक वेगळा अनुभव देण्यात आला की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्यानंतर परमेश्वराने पण आकाशातून वाणी दिली. हे सर्व चांगल्या गोष्टी झाल्यानंतर एक अशा प्रकारे म्हणण्यात येईल की एक विचित्र घटना प्रभू येशूसोबत झाली आणि ती घटना ही होती की पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली. आणि ॲक्च्युली व्हायला तर असं पाहिजे होतं की जेव्हा त्याला पवित्र आत्मा मिळाला आणि पवित्र आत्म्याने जेव्हा तो भरला तेव्हा डायरेक्ट त्याने मिनिस्ट्री सुरू करायला पाहिजे होती आणि त्यांनी प्रचार करायला करायला पाहिजे होतं. त्याने दुष्ट आत्मे काढणं सुरू करायला पाहिजे होतं किंवा काही रोगी आहेत त्यांना बरं करणं, अशा प्रकारची सेवा येशू ख्रिस्ताने सरळरित्या इथं पवित्र आत्म्याने भरला आणि इथं जाऊन त्याने सेवा सुरू केली. असं काहीतरी व्हायला पाहिजे होतं, कारण अशीच अपेक्षा आजचे सेवक वर्ग करतात की मला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि आता मी जाऊन मीटिंग घेणार किंवा लोकांच्या घरी जाऊन प्रार्थना करणार किंवा मी सुवार्थ प्रसार करणार, चर्च स्थापित करणार, असे विचार करतात. परंतु येशू ख्रिस्ताचं जर आपण लाईफ स्टडी केलं तर बाप्तिस्मा झाल्यानंतर पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, स्वर्गातून आकाशवाणी सुद्धा झाली आणि त्यानंतर तो डायरेक्ट मिनिस्ट्रीमध्ये किंवा टीचिंगमध्ये नाही आला, परंतु त्यानंतर 40 दिवस त्याला अरण्यामध्ये नेण्यात आलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे जे आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, असं लिहिलेलं आहे की मत्तय या गोष्टीला रेकॉर्ड करतो. जर मत्तय 4 जर आपण वाचतो तर त्यामध्ये मत्तय असं लिहितो की तेव्हा सैतानाकडून 4 अध्याय 1 वचनामध्ये की तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग 40 दिवस व 40 रात्र त्याने काहीच तिथं खाल्ले नाही. तर येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले आणि सैतानाने त्याला अरण्यात नेले नाही किंवा दुष्ट आत्म्याने त्याला अरण्यात नेले नाही, परंतु असं लिहिलेलं आहे की सैतानाने त्याची परीक्षा करावी म्हणून पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला. म्हणजे हा जो अनुभव येशू ख्रिस्ताला या 40 दिवसांमध्ये आला, तो अनुभव जो होता हा पवित्र आत्म्याकडून होता आणि हा जो अनुभव होता हा काही चांगला अनुभव नव्हता. त्रासदायक दिवस होते, अडचणीचे दिवस होते, उपासमारीचे दिवस होते आणि जंगलामध्ये एकटं राहण्याचे दिवस होते, त्रासात दिवस काढण्याचे प्रसंग होते. पाणी होतं नव्हतं, त्याला आराम मिळाला नाही मिळाला, कशा प्रकारच्या वातावरणात तो जंगलात राहिला, रात्रंदिवस तिथं जंगली प्राणी होते नव्हते आपल्याला माहीत नाही, कशा प्रकारचं जंगल ते होतं, कशा प्रकारचं विल्डरनेस एक्सपिरियन्स त्याला आला हे आपल्याला माहीत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की सैतानाने त्याला परीक्षेत पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला. ही महत्वाची गोष्ट आहे की द होली स्पिरिट टूक हिम, पवित्र आत्मा त्याला अरण्यात घेऊन गेला. द विल्डरनेस एक्सपिरियन्स ऑफ जीसस क्राइस्ट जे आपण म्हणतो, त्यासाठी पवित्र आत्मा त्याला घेऊन गेला आणि तिथं नेल्यानंतर सैतान त्याची परीक्षा घेऊ लागला. बरं, या ठिकाणी अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की बरेचदा ख्रिस्ती लोक सुद्धा अशा प्रकारे म्हणतात
की मला माहीत नाही परमेश्वर माझी का परीक्षा घेत आहे. आणि आपण म्हणतो की माहीत नाही देव परमेश्वर माझी परीक्षा का घेत आहे. आणि आपण पवित्र शास्त्र बायबल आपल्याला याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये हे सांगतं की कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे म्हणू नये. जर कोणाची परीक्षा होत आहे तर परमेश्वराने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर याकोब 1:13 आपल्याला स्पष्ट सांगतं की परमेश्वर कोणाची परीक्षा घेत नाही, परमेश्वर कोणाला मोहात पाडत नाही. ठीक आहे. आणि नंतर असंही लिहिलेलं आहे की प्रत्येक मनुष्य स्वतःच्या वासनेने स्वतःच्या पापाने तो मोहात पडतो. म्हणजे या ठिकाणी जेव्हा येशू ख्रिस्ताची पण परीक्षा होत आहे, पवित्र आत्म्याने त्याला जंगलात नेलं, परंतु पवित्र आत्म्याने त्याची परीक्षा घेतली नाही, त्याची परीक्षा घेतली आहे सैतानाने. आणि बरेचदा तुम्हाला आणि मला सुद्धा अशा प्रकारच्या विल्डरनेस एक्सपिरियन्स, अरण्यातला जो अनुभव, अशा प्रकारच्या दिवसातून आपल्याला जावं लागतं. कदाचित आपली अपेक्षा ही असू शकते की मला परमेश्वर काहीतरी गौरवी अनुभव देईल, काहीतरी अलौकिक, काहीतरी डिवाईन एक्सपिरियन्सेस मला मिळतील, मला स्वर्गदूत पाहायला मिळेल, माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार घडतील, किंवा अद्भुतरित्याचं वचन मला मिळणार आहे, किंवा काहीतरी खूपच सुंदर, काहीतरी खूपच आत्मिक माझ्यासोबत घडणार आहे. परंतु तसं काही होत नाही. परंतु आपल्याला असं वाटतं की मी एका विचित्र आणि त्रासदायक आणि कठीण अशा अवस्थेमध्ये जात आहे. आणि एका प्रकारे म्हणण्यात येईल की मी जंगलाचा एक्सपिरियन्स मी करत आहे. जरी मी माझ्या घरीच आहे, जरी मी माझं डेली लाईफ जगत आहे, परंतु जे वातावरण माझ्या मनात सुरू आहे, जे वातावरण माझ्या अवतीभोवती आहे, जी परिस्थिती माझ्या विचारांमध्ये सुरू आहे आणि जे माझ्यासोबत होत आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटत आहे की मी ॲक्च्युअली जंगलामध्ये राहत आहे आणि एक विल्डरनेस एक्सपिरियन्स मला या दिवसांमध्ये होत आहे. तर मग प्रियांनो, मग प्रश्न असा येतो की हा अनुभव येशू ख्रिस्ताला का आला आणि मग हा अनुभव आपल्याला पण का होतो. आपण तर आपलं जीवन प्रभूला समर्पित केलं, आपण तर सेवेसाठी म्हणा किंवा पवित्र जीवन जगण्यासाठी किंवा त्याचं गौरवी सेवा करण्यासाठी, त्याच्या गौरवासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी जर आपण प्रभूकडे आलो आणि प्रभूकडे आल्यानंतर जी अपेक्षा आपण करत होतो की माझं काहीतरी चांगलं मला अनुभव येणार, परंतु तसं न होता आपल्याला अशा प्रकारच्या कठीण अवस्थेमध्ये का जावं लागत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या अवस्थेमध्ये जावं लागलं. तर असं का होतं आपल्यासोबत आणि येशू ख्रिस्तासोबत का झालं. आता येशू ख्रिस्त तर परमेश्वराचा पुत्र होता आणि येशू ख्रिस्त स्वतः जेव्हा धर्तीवर होता, पृथ्वीवर होता, तेव्हा तो पूर्णपणे परमेश्वर सुद्धा होता आणि तो पूर्णपणे मनुष्य सुद्धा होता. आता फुल्ली डिवाईन आणि फुल्ली ह्युमन या दोन्ही अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि अशा अवस्थेमध्ये असताना ज्या येशू ख्रिस्ताने या सृष्टीची निर्मिती केली आणि जो येशू ख्रिस्त प्रभू आहे, परमेश्वर आहे आणि असा तो महान उद्धारकर्ता या जगामध्ये भरून आला होता, तर त्याला सुद्धा या प्रकारच्या अरण्यातून का जावं लागलं आणि त्याला सुद्धा अशा प्रकारचा निगेटिव्ह किंवा त्रासदायक विल्डरनेस एक्सपिरियन्स आणि अरण्यातला अनुभव त्याला का घ्यावा लागला. याची काय गरज होती, काय आवश्यकता होती याची, की येशू ख्रिस्त सुद्धा त्या अनुभवातून त्याला जावं लागलं प्रियांनो. आणि आपल्यालाही बरेचदा अशा प्रकारच्या अनुभवातून आपल्याला जावं लागतं. बायबल जर आपण अध्ययन केलं तर बायबलमध्ये असे बरेचसे प्रभूचे दास आहेत, दासी आहेत किंवा घटना आहेत की ज्या ठिकाणी जर परमेश्वर कुठल्या मनुष्याद्वारे एक मोठं कार्य करू इच्छितो किंवा परमेश्वराने एका व्यक्तीला जेव्हा एक मोठं कार्य, एक मोठं मिशन, एक मोठी गौरवी सेवा जर त्याला दिली, तर त्या व्यक्तीला नेहमी टेस्ट करण्यात आलेला आहे, नेहमी त्या व्यक्तीला पारखण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी म्हणजे का थोडं शब्दांना आपण व्यवस्थित घेतलं पाहिजे. टेम्पटेशन किंवा परीक्षा एक वेगळा शब्द आहे आणि टेस्टिंग एक वेगळा शब्द आहे. आणि बायबल बरेचदा तो निगेटिव्ह ॲस्पेक्टला जो शब्द आहे तो न वापरता बायबल टेस्ट करणे किंवा पारखणे आणि उसको परखा गया आणि या प्रकारचे शब्द तो बायबल वापरतं. आणि म्हणून
आपण जर मोशेकडे पाहिलं, मोशे बद्दल आपल्याला माहित आहे की मोशे असं म्हणतात की येशू ख्रिस्तानंतर द ग्रेटेस्ट लीडर वॉज मोझेस, आणि येशू ख्रिस्त तर जगातला टॉपमोस्ट लीडर आहे. परंतु त्यानंतरचा जर कोणी लीडर झाला जगामध्ये तर आपल्याला माहित आहे की तो मोशे होता. आणि मोशे 120 वर्ष जगला, आणि या 120 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये पहिले 40 वर्ष त्याने मिस्र देशामध्ये त्या राजमहालामध्ये घालवले, ज्या ठिकाणी त्याने घराण्यामध्ये राहत असताना त्या प्रकारे सगळे प्रकारचे सुख सोयी अनुभव त्या ठिकाणी त्याला मिळाले. मग जेव्हा तो 40 वर्षाचा झाला, नंतरचे जे 40 वर्ष होते 80 वर्षापर्यंत तो आपल्या सासऱ्याच्या घरी राहिला, हा ना, कारण तो मिस्र देशातून पळून गेला होता. तर त्या ठिकाणी तो राहिला, आणि असं म्हणू की तो घर जवाई म्हणून तो राहत होता, आणि आपल्या सासऱ्याचे मेंढरं तो चारत होता. आणि तर कशा प्रकारचा अनुभव त्याला त्या दिवसांमध्ये आला असेल आपण एक अंदाजा लावू शकतो. मग जो 80 वर्षाचा झाला, मग त्यानंतर पुढचे जे 40 वर्ष होते तेव्हा त्याने इस्रायली लोकांना लिडरशिप दिली, आणि तो त्यांना मिस्र देशातून तो बाहेर घेऊन आला. म्हणजे 120 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये 80 वर्ष मोशे फक्त शिकत होता. 120 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये 80 वर्ष फक्त मोझेस चांगले आणि वाईट या प्रकारचे अनुभव तो घेत होता, आणि मग त्यानंतर उरलेले जे 40 वर्ष होते त्याच्यामध्ये त्याने लिडरशिप दिली. म्हणजे काय, मोर दॅन 50% मोशेने अनुभव घेण्यामध्येच घालवलेला आहे. त्यानंतर योसेफाचं पण उदाहरण आपल्याला माहित आहे, त्याला एक अशा प्रकारच्या त्रासातून जावं लागलं, मग त्यानंतर तो त्या देशाचा तो लीडर बनला. आणि दाविदाला सुद्धा माहित आहे की तो लहान असतानाच त्याला अभिषेक करण्यात आला होता की तू राजा बनणार आहे. परंतु जोपर्यंत तो राजा झाला नाही त्याला कितीतरी वाईट अनुभवातून जावं लागलं. त्याच्या जीवावर आलेलं होतं. शाऊल राजा त्याचा जीव घेण्याच्या मागे नेहमी लागून होता. एलिया आपल्याला माहित आहे, एलिया पण महान परमेश्वराचा भविष्यवक्ता होता, पण जितके मोठे कार्य एलियाच्या द्वारे होत होते त्याच दुसऱ्या साईडला आणि इस्बेल राणी त्याचे जीव घेण्याच्या मागे लागलेली होती. आणि असे बरेचसे दास आहेत, दासी आहेत की ज्यांच्याद्वारे परमेश्वराने प्रियानो महान असे कामं केले. परंतु त्या सर्वांना माहिती आहे का, त्रासातून, जंगलाच्या अनुभवातून आणि मृत्यू छायेतून, अनेक प्रकारच्या अपमानातून, अनेक प्रकारच्या दुःखातून त्यांना जावं लागलं, आणि त्याच्यातूनच मग परमेश्वराने त्यांच्याद्वारे मोठी मोठी सेवा केली. आणि येशू ख्रिस्त प्रियांनो या जगामध्ये जेव्हा होता तेव्हा तो मनुष्य होता, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा पण आपण येशू ख्रिस्ताबद्दल बोलतो किंवा विचार करतो तेव्हा हिज ह्युमन नेचर अँड हिज डिवाइन नेचर, त्याचा मनुष्य स्वभाव आणि त्याचा दैवीय स्वभाव, या दोन्ही स्वभावाला लक्षात ठेवूनच त्याचं जीवन आपण इंटरप्रेट करू शकतो. बरेचदा जेव्हा ट्रिनिटीचा प्रश्न निघतो, आणि उदाहरणार्थ जेव्हा ट्रिनिटीबद्दल जेव्हा डिस्कशन निघतं तर एक प्रश्न असा निघतो की जर येशू ख्रिस्त परमेश्वर होता, जर येशू परमेश्वर होता तर तो प्रार्थना का करायचा? म्हणजे याचा अर्थ असा होतो की परमेश्वरच स्वतःलाच तो प्रार्थना करत आहे ना. म्हणून बरेचसे लोक जेव्हा प्रश्न उचलतात की येशू जर परमेश्वर आहे तर तो प्रार्थना कोणाकडे करत होता, किंवा येशू जर परमेश्वर आहे तर तो प्रार्थना का करायचा, या प्रश्नाचं उत्तर त्यांना नाही मिळू शकत. जे लोक येशू ख्रिस्ताचं दैवीय आणि मानवी स्वभाव हे दोन्ही समजून घेत नाही त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळू शकत नाही. परंतु जर एक व्यक्ती येशू ख्रिस्त हा पूर्णपणे परमेश्वर होता आणि येशू ख्रिस्त पूर्णपणे मनुष्य होता, या दोन्ही स्वभावांना जर समजतो तरच त्याला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं प्रियांनो मिळू शकतात. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये पूर्णपणे मनुष्य होता, आणि त्याला परमेश्वराने एक दैवीय काम दिलं होतं की त्याला मानवासाठी आपलं बलिदान करायचं होतं, आणि म्हणून त्याला या अनुभवातून जाणे पण गरजेचं होतं. आणि म्हणून आपण जर सेवा करू इच्छितो की आपण देवाच्या गौरवासाठी जगू इच्छितो तर आपल्यालाही अशा प्रकारच्या अरण्याच्या अनुभवातून, जंगलाच्या अनुभवातून प्रियांनो आपल्याला जावं लागेल. आता जेव्हा तारणाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा एक वचन आपल्याला माहित आहे की उत्पत्ती 3:15 मध्ये परमेश्वराने आधीच तारणाची घोषणा केलेली होती. जेव्हा आदम आणि हवेने पाप केलं 3 अध्यायामध्ये उत्पत्तीच्या, त्याच अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये परमेश्वराने बघा काय म्हटलेलं होतं की आणि तू व स्त्री, म्हणजे सैतानासोबत बोलत आहे,
की तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापित, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. या ठिकाणी परमेश्वराने सैतानाला सांगितलं की काय होणार आहे तुझ्यासोबत, आणि तो हे परमेश्वर असं म्हणतो की तुझी संतती व तिची संतती, हवेची संतती म्हणजे काय, आणि द सीड ऑफ वुमन असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तारणारा जो येणार होता तो मानवी शरीरामध्ये येणार होता, आणि तेच काम आपण प्रभू येशूच्या जीवनामध्ये पाहतो. म्हणजे जेव्हा पाप झालं आणि परमेश्वराने तारणाचा जेव्हा मार्ग उघडला, तेव्हाच परमेश्वराने सांगितलं होतं की सैतानाला नाश करण्यासाठी मानवाची संतती, द सीड ऑफ अ वुमन, आणि हवेची संतती, तिचं बीज आणि येईल आणि तो त्याचे डोके फोडील, असं भविष्यवाणी परमेश्वराने आधीच केलेली होती. आणि म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये तारणारा म्हणून आला होता, तेव्हा तो पूर्णपणे परमेश्वर पण होता, परंतु तो पूर्णपणे मनुष्य सुद्धा होता. आणि मनुष्य या रूपामध्ये असताना त्याने सैतानाला हरवलेलं आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताने सैतानाला हरवलं, तेव्हा येशू ख्रिस्ताने त्याला परमेश्वराचा पुत्र या नात्याने हरवलेलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताने सैतानाला मनुष्याचा पुत्र, मानव या रूपाने त्याने सैतानाला हरवलेलं होतं. आणि म्हणून त्या लेवलवर पोहोचण्यासाठी, त्या प्रकारची सेवा त्याच्याद्वारे होण्यासाठी येशू ख्रिस्ताला परमेश्वराने शरीर या रूपामध्ये असताना त्या परीक्षेच्या अवस्थेमध्ये नेलं. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्याने परमेश्वराच्या वचनाच्या आधारावर जेव्हा त्याने सैतानावर जय मिळवला, तेव्हा येशू ख्रिस्त पूर्णपणे तयार झाला आपली दैवीय योजना पूर्ण करण्यासाठी. नाहीतर काहीच गरज नव्हती येशू ख्रिस्ताला परीक्षेमध्ये जाण्याची. विल्डरनेस एक्सपिरियन्समध्ये, त्या अरण्याच्या त्या अनुभवामध्ये येशू ख्रिस्त ॲक्च्युली तयार होत होता. येशू ख्रिस्ताची तयारी प्रियांनो त्या ठिकाणी होत होती. आणि म्हणून माहिती आहे का, एक सुंदर कविता आहे, एक अननोन आहे, पण त्याची सुंदर कविता आहे. इंग्लिशमध्ये मी म्हणतो, मग हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो की तसं आहे की वेन गॉड वॉन्ट्स टू ड्रिल अ मॅन अँड थ्रिल अ मॅन अँड स्किल अ मॅन, वेन गॉड वॉन्ट्स टू मोल्ड अ मॅन टू प्ले द नोबलेस्ट पार्ट, and how he ruthlessly perfects whom he royally elects, how he hammers him and hurts him and with mighty blows converts him. काय म्हणतो तो कवी? तो हे म्हणतो की जेव्हा देवाला एका मनुष्याला घडवायचे असते, रोमांचित करायचे असते, कुशल बनवायचे असते, जेव्हा देवाला मनुष्याला सर्वात उदात्त भूमिका साकारण्यासाठी घडवायचे असते, तो ज्याला राजशाहीने निवडतो त्याला किती निर्दयपणे परिपूर्ण करतो, तो त्याला कसा ठोकितो आणि घायाळ करीतो आणि प्रचंड प्रहारांनी त्याचे परिवर्तन करीतो. प्रियांनो, ही एक कविता आहे. म्हणजे जर परमेश्वराला एका व्यक्तीला घडवायचे आहे आणि जर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, तो त्याला ज्या प्रकारे निवडतो, परंतु निवडल्यानंतर ते त्याचं काम पूर्ण करण्यासाठी परमेश्वर त्याला निर्दयपणे परिपूर्ण करतो. तो त्याला ठोकतो, त्याला घाळ करतो आणि प्रचंड प्रहारांनी त्याचे परिवर्तन करतो, असा तो कवी म्हणतो. प्रियांनो, येशू ख्रिस्ताची जी परीक्षा आहे, ती परीक्षा येशू ख्रिस्ताला त्या अरण्यामध्ये त्या क्रूस खांबाचा त्रास सहन करण्यासाठी, त्यासाठी त्याचं मन तयार करण्यासाठी, आणि आयुष्यभर जेव्हा सैतान त्याची परीक्षा घेणार होता, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये जय प्राप्त करण्यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्ताला त्या अरण्यामध्ये प्रियांनो तो तयार करत होता. आणि येशू ख्रिस्ताची परीक्षा जी आहे ती फक्त या 40 दिवसांमध्ये झाली नाही. आणि पवित्र शास्त्र एका ठिकाणी असंही म्हणतं की सैतान येशू ख्रिस्ताला काही दिवसांसाठी तो सोडून निघून गेला. आणि जर आपण मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये वाचतो प्रियांनो, तर त्या ठिकाणी बघा असं लिहिलेलं आहे, मत्ते 4 मध्ये जे येशूची परीक्षा
लिहिलेली आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की काही दिवसांकरिता तो त्याला सोडून गेला असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, याचा अर्थ असा की जेव्हा येशूची परीक्षा झाली फक्त 40 दिवस झाली नाही, परंतु येशूची परीक्षा जी आहे ती त्याच्या मरणापर्यंत सुरू होती. गत्समने बगीच्यामध्ये पण आपण पाहतो की येशू ख्रिस्त हे म्हणतो की परमेश्वर पिता, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावा. सैतान त्याला वारंवार त्याच्या पर्पजपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता. तर या दिवसांमध्ये जेव्हा प्रियांनो प्रभूची परीक्षा झाली तेव्हा 3 गोष्टी आपण येशूच्या जीवनामध्ये आपण पाहतो. आणि 3 गोष्टी येशूसोबत घडल्या जेव्हा त्याची त्या ठिकाणी परीक्षा होत होती. पहिली गोष्ट ही आहे की जेव्हा येशूची परीक्षा सैतानाने घेतली तर लूक 4 मध्ये आपण वाचतो. पहिली गोष्ट लूक 4 मध्ये असं लिहिलेलं आहे 3ऱ्या वचनामध्ये, सगळ्यात पहिली परीक्षा किंवा येशूला जे टेस्ट करण्यात आलं ती हे आहे. लूक 4:3 मध्ये लिहिलेलं आहे की तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. आणि पहिली टेस्ट काय झाली? पहिली टेस्ट म्हणजे प्रभू येशूच्या आयडेंटिटीवर त्याने अटॅक केलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताची जी ओळख होती किंवा येशू ख्रिस्त जो होता आणि त्याची आयडेंटिटी जी होती त्या आयडेंटिटीवर सैतानाने सगळ्यात पहिले त्याने आघात केला. काय लिहिलेलं आहे? सैतानाने त्याला काय म्हटलं? तू देवाचा पुत्र आहेस तर, यदि तू परमेश्वर का पुत्र है. हा असा कसा प्रश्न आहे? ना, तू देवाचा पुत्र आहेस का? तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं का की तो देवाचा पुत्र आहे? सैतानाला माहित नव्हतं का की तो देवाचा पुत्र आहे? मग जेव्हा दोघांनाही माहित आहे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, तर मग सैतान त्याला का म्हणत आहे तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग? म्हणजे काय? पहिला अटॅक, पहिली जागा ज्या वेळेला सैतानाने येशूला पाडण्याचा प्रयत्न केला ते होते म्हणजे येशू ख्रिस्ताला तो त्याच्या आयडेंटिटी पासून तो दूर नेण्याचा प्रयत्न करत होता. आणि हाच अटॅक आपल्यावर नेहमी होत असतो. सैतान, जग, पाप, परीक्षा आपल्याला वारंवार आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत त्या आयडेंटिटी पासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. जरी आपल्याला माहित आहे की मी कोण आहे, जरी परमेश्वराला माहित आहे की मी कोण आहे, जरी सैतानाला सुद्धा माहित आहे की मी कोण आहे, तरी पण आपल्या कानामध्ये, आपल्या विचारांमध्ये सैतान ही गोष्ट टाकण्याचा प्रयत्न करतो की तू देवाचा पुत्र आहेस का? तुझं तारण झालं आहे का? परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो का? खरंच तू देवाचा मुलगा आहेस का? खरंच तू देवाची मुलगी आहेस का? आपल्याला आयडेंटिटी क्रायसिसमध्ये टाकण्याचा सैतान नेहमी प्रयत्न करत असतो. है ना? किती विचित्र गोष्ट आहे की परमेश्वराच्या पुत्राला सैतान विचारत आहे की तू परमेश्वराचा पुत्र आहेस का? किती विचित्र गोष्ट आहे. सैतानाला माहित होतं की हा तोच आहे ज्याने सृष्टी निर्माण केली. सैतानाला माहित होतं की हा तोच आहे जो परमेश्वराच्या गौरवामध्ये राहणारा व्यक्ती आहे. सैतानाला माहित आहे की मला माहित आहे की हा कोण आहे, आणि येशू ख्रिस्ताला माहित आहे की मी कोण आहे. तरीही सैतान त्याच्यावर एक शब्द टाकण्याचा प्रयत्न करत आहे, तू देवाचा पुत्र आहेस तर मग तू असं काम कर. प्रियांनो, ह्या अटॅकला आपल्याला नेहमी सामोरं राहायला पाहिजे. आपण एक व्यक्ती ज्याने पश्चाताप करून, एक व्यक्ती ज्याने पापाची क्षमा मागून, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकार केला आहे. बायबल हे सांगतं योहान 1:12 मध्ये की जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपल्याला अधिकार प्राप्त आहे की आपण देवाचे लेकरं आहोत. आणि देव परमेश्वराचं वचन हे सांगतं की तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. म्हणजे आपण परमेश्वराचे मंदिर आहोत आणि परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये राहत आहे. ही आपली आयडेंटिटी आहे.
आपली आयडेंटिटी ही आहे की परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही आहे. आपली आयडेंटिटी ही आहे की आपल्याला तो आत्मा दिलेला आहे, तो दत्तकपणाचा आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे की ज्या आत्म्याद्वारे आपण परमेश्वराला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारतो. आपली ती आयडेंटिटी आहे की जर आपण विश्वासाने काही मागू तर ते आपल्याला मिळेल. आपली आयडेंटिटी ही आहे की जर आपण रोग्यांवर हात ठेवले तर रोगी बरे होतील. आपली आयडेंटिटी ही आहे की जर आपण म्हटलं येशूच्या नावामध्ये दुष्ट आत्मा निघून जा तर दुष्ट आत्मा निघून जातील. आपली आयडेंटिटी ही आहे की जर आपण परमेश्वरासमोर उभं राहिलो आणि म्हटलं की देवबापा तू माझा स्वर्गीय पिता आहे, तर परमेश्वर म्हणेल की हो तू माझ्या घराण्यातला व्यक्ती आहे. आपली आयडेंटिटी कधीच आपण विसरू नये. सैतान नेहमी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करेल की तू देवाचा पुत्र नाही, तू देवाची मुलगी नाही, तुझा संबंध तुटलेला आहे. वचन हे सांगतं की जर आपण पाप केले आणि पापांची क्षमा मागितली तर परमेश्वर विश्वास योग्य व धर्मी आहे की तो आपल्या पापांची क्षमा करून तो आपल्याला जवळ घेणारा परमेश्वर आहे. आणि वचन हे सुद्धा सांगतं प्रियांनो की जेव्हा आपण क्षमा मागतो तेव्हा परमेश्वर आपले पाप आठवत नाही. मनुष्य आपले पाप आठवेल, लोक आपले पाप आठवतील, परंतु वचन हे सांगतं की परमेश्वर जेव्हा एकदा एका मनुष्याला क्षमा करतो तेव्हा तो त्याचे पाप आठवत नाही. स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे की पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहेत तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत. आणि वचन हे सांगतं, या भविष्यवक्ता असं म्हणतो की त्याने आमचे अपराध समुद्राच्या खोल ठिकाणी टाकलेले आहेत, अशा ठिकाणी टाकले की तिथून ते वर येऊ शकत नाही. आपण पाप क्षमा प्राप्त केलेले लोक आहोत हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे अजून एक गोष्ट जाऊन बायबल आपल्याला हे पण सांगतं की आपण परमेश्वरामध्ये नीतिमान ठरवलेले लोक आहोत. हम मसीह यीशु में धर्मी बनाए गए लोग हैं. आता मानवी स्वरूपामध्ये नीतिमत्व किंवा नीतिमान व्यक्ती कोण, मानवी डेफिनेशन्स प्रमाणे धर्मी व्यक्ती कोण आहे. मनुष्य डेफिनेशन कसा देतो की जो व्यक्ती खूप बायबल वाचतो तो धर्मी आहे. मनुष्य काय म्हणतो की जो खूप प्रार्थना करतो तो धर्मी आहे, किंवा जो 10 आज्ञाचं पालन करतो तो धर्मी आहे, किंवा जो दर रविवारी चर्चमध्ये दिसतो तो धर्मी आहे, किंवा जो सेवा करतो तो धर्मी आहे, किंवा जो खूप संदेश देतो तो फार धर्मी आहे, तो नीतिमान आहे. परंतु बायबल नीतिमत्वाचं डेफिनेशन हे देत नाही. बायबल नीतिमत्वाचं डेफिनेशन हे देतं की जो व्यक्ती येशूच्या रक्ताने धुतलेला आहे तो नीतिमान आहे. आणि our righteousness doesn't depend upon how good we are. Our righteousness depends upon how good God is. आणि परमेश्वराच्या रक्ताने धुतलेला व्यक्ती नीतिमान आहे. जरी तो कदाचित एखादा दिवस तो प्रार्थना करत नसेल तरी तो नीतिमान आहे. जरी एखाद्या रविवारी तो चर्चला दिसला नाही तरी तो नीतिमान आहे. जरी तो एखाद्या दिवस त्याने बायबल वाचलं नाही तरी तो नीतिमान आहे. आता याचा अर्थ असा नाही की आपण या सर्व गोष्टी नाही केल्या पाहिजे. प्रार्थना, चर्च आणि पवित्रता या सर्व गोष्टी तर आपल्या ठिकाणी आवश्यक आहेत, परंतु त्याच्यामुळे आपण नीतिमान ठरत नाही. आपलं नीतिमत्व फक्त येशूच्या रक्तामुळे मिळतं प्रियांनो. आपल्याला आपण एक मोठा विषय आहे, आपण नंतर याच्यावर विचार करू. परंतु पॉइंट हा आहे की आपण आपली आयडेंटिटी कधी विसरू नये. की जर सैतान आपल्याला सांगतो की तू पापी आहे, तू पाप केलं, मला माहित आहे तू 10 वर्ष आधी काय केलं होतं, आणि आपल्याला लोक आपल्याला आठवण करून देतात ना की मला माहित आहे तू लहानपणी काय केलं होतं, मुझे मालूम है, मुझे मत सिखा की मुझे मालूम है तूने क्या किया था. सैतान पण तेच बोलतो. परंतु जर आपण क्षमा मागितलेली आहे आणि जर सैतान जर आपल्याला सांगतं की मला माहित आहे की तू पापी आहे, त्याचं उत्तर आपल्याला हे द्यावं लागेल, हो मी पापी होतो, परंतु आज माझी आयडेंटिटी ही आहे की येशूच्या रक्तामुळे मी नीतिमान ठरवलं गेलेलं आहे. अँड आय एम द रायचसनेस ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस. प्रियांनो, आपली आयडेंटिटी कधीच आपण विसरू नये. मी देवाचा पुत्र आहे कधीच विसरू नये. कोणीच परफेक्ट नाही आहे. पुलपिटच्या या साईडला किंवा पुलपिटच्या त्या साईडला एकही व्यक्ती परफेक्ट नाही आहे. कोणीच परफेक्ट नाही आहे. जगामध्ये एकही व्यक्ती या जगामध्ये परफेक्ट आला नाही, फक्त एकच होता, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि मध्ये काही लोकांसोबत मी डिस्कशन करत होतो की परफेक्शन हे मिनिस्ट्रीचं बेसिस आहे का. आणि क्या परफेक्शन जो आहे हे सेवेचा क्रायटेरिया असू शकतो का, की जो व्यक्ती परफेक्ट आहे त्यानेच सेवा करावी. जर हे क्रायटेरिया आहे ना तर जगामध्ये एकही माणूस असा नाही की जो पुलपिटवर उभा राहून प्रचार करू शकेल. मग सेवा कोणीच करू शकत नाही. मग मिनिस्ट्रीचा किंवा सेवेचा क्रायटेरिया काय आहे. क्रायटेरिया हा आहे की
परमेश्वराच्या कृपेमध्ये परमेश्वर अपरिपक्व लोकांना क्षमा करतो, तयार करतो आणि तो त्याच्या कृपेमध्ये तो लोकांना उपयोग करतो. ठीक आहे, हे क्रायटेरिया आहे. प्रचार करणारा व्यक्ती, सेवा करणारा व्यक्ती परफेक्ट नाही, हे 100% सत्य आहे. कारण परफेक्शन इज नॉट द क्रायटेरिया फॉर मिनिस्ट्री. कोणीच सेवा करू शकत नाही. मला माहित आहे की जर मी माझे पाप तुम्हाला सांगितले तर तुम्ही मला हाकलून द्याल येतो. तुम्ही म्हणाल की पळाक साहेब उमरी चर्चमध्ये उभा राहण्याची तुमची योग्यता नाही, पण तुम्हाला ते पाप माझे माहीत नाही म्हणून तुम्ही माझा आदर करता. जगामध्ये एकही व्यक्ती असा नाही आहे की जो सेवा करू शकतो, परंतु परमेश्वराच्या रक्ताने जेव्हा एक व्यक्ती धुतला गेलेला आहे ना, तर परमेश्वर त्याला नीतिमान असं ठरवतो. ही त्याची आयडेंटिटी आहे. सैतानाने येशूला त्याच्या आयडेंटिटीपासून भटकवण्याचा प्रयत्न केला की तू देवाचा पुत्र आहेस का. कितनी बड़ी बात बोल रहा हो की तू देवाचा पुत्र आहेस का. परंतु येशूने त्याच्या त्या परीक्षेला किंवा त्याने ते सांगितलं त्याच्या तो आहारी गेला नाही. आणि त्याची आयडेंटिटी येशूला माहीत होतं की मी कोण आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रियांनो मी कोण आहे. ठीक आहे, आपण अशक्त आहोत, चुका होतात. त्याच्यासाठी पण काही हे नाही आहे की आपण, मी हे म्हणत नाही आहे की आपण चुका करत राहायला पाहिजे, तसं नाही. चुका तर करायच्याच नाही आहे, पाप तर करायचेच नाही आहे. परंतु जे आपण देवाचे लेकरं आहोत ना, ते सत्य आहे. आपण देवाचे लेकरं आहोत. अशक्तपणा आहे तरी आपण देवाचे लेकरं आहोत. आता मी माझ्या आई वडिलांचा मुलगा आहे, माझ्यामध्ये 1000 अशक्तपणा आहे, परंतु डॅट डझंट नलिफाय माय रिलेशनशिप विथ देम. आणि माझ्यामध्ये 1000 चुका आहेत, परंतु माझ्या चुका असल्यामुळे मी माझ्या आई वडिलांचा मुलगा होणे हे संपत नाही. आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचे लेकरं आहात. तुमच्यामध्ये पण काही चुका असतील, पण तरीही तुम्ही तुमच्या आई वडिलांचे लेकरं आहातच. आपले पण लेकरं आहेत. माझा पण मुलगा आहे, तो पण इम्परफेक्ट आहे, त्याच्याही हातून चुका घडतात. परंतु असं नाही आहे की त्यांनी चूक केल्यामुळे माझा आणि त्याचा संबंध तुटला. चुका करतो, क्षमा मागतो, मी त्याला जवळ घेतो आणि मी त्याला सांगतो की चांगलं व्यवस्थित राहा. माझी आई मला सांगते की व्यवस्थित राहा. आपले आई वडील आपल्याला सांगतात की व्यवस्थित राहा. आपण सांगतो कारण आपला संबंध बनलेला आहे. आपण जर इम्परफेक्ट आहोत तरी पण आपला संबंध बनलेला आहे. सैतान आपल्या आयडेंटिटीवर अटॅक करतो. आणि मग काय होतं माहित आहे का, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं ना, अरे यार माझ्या हातून चुका झालं नाही तरी मी नरकातच जाणार आहे. चर्चमध्ये गेलो तरी लोक मला हेच म्हणतील की तू चूक केलेली आहे. माझ्या घरचे लोकही म्हणतील की मला माहित आहे की तू चूक केलेली आहे. माझं मनही मला सांगत आहे की तू पाप केलेला आहे. अल्टिमेटली मी तर नरकातच जाणार आहे. अब जब नरक में ही जाना है तो फिर डंके की चोट पे फिर पाप करो. करा ना, नाहीतर मी चाललंच आहे ना. चर्चमध्ये गेलो तर लोक म्हणतात तू पापी आहे. घरी गेलो तर घरचे लोक म्हणतात तू पापी आहे. मित्रांमध्ये गेलो, मित्र म्हणतात की तू पापी आहे. हो, हे तर बरोबर आहे की तर मी पापी आहे. मग जब पाप कर रहा हूं मैं और जब जाना ही है तो और ज्यादा कर लेता थोडासा, नाहीतरी मी तो स्वर्गात जाणारच नाही आहे. हे जे कंडेमनेशन आहे, हा जो दोषाची जी भावना आहे, ही काय आहे माहिती आहे का, सैतान आपल्या आयडेंटिटीपासून आपल्याला तो दूर नेण्याचा तो प्रयत्न करतात. एक गोष्ट मी काही दिवसांपूर्वी ऐकली होती की एक व्यक्ती चर्चमध्ये गेला आपल्या पत्नीसोबत आणि संदेश सुरू असताना मोबाईल वाजला. मग मला असं वाटतं का तुम्हाला उदाहरण माहीत असेल. संदेश सुरू होता पळाक साहेबांचा आणि अचानक मोबाईल वाजला आणि तो मोबाईल बंद करायला वेळ लागला थोडासा, 2-4 सेकंड. तर तितक्यात काय झालं की पळाक साहेबांनी संदेश थांबवला. ते त्या व्यक्तीकडे रागाने पाहू लागले. लोक पलटून त्याच्याकडे पाहू लागले. त्याची पत्नी त्याच्याकडे रागाने पाहू लागली. मग घरी गेल्यानंतरही त्याच्या मागे कुरकुर चालूच होती. आणि पळाक साहेबांनी पण फोन करून म्हटलं की तुम्हाला समजत नाही का, चर्च चालू असताना तुम्ही मोबाईल चालू ठेवला, किती डिस्टर्ब झाले. मग चर्चच्या लोकांनी त्यांना फोन करून रागवलं. तर तो इतका डिप्रेस झाला, निराश झाला की अरे यार चर्चमध्ये माझ्यामुळे डिस्टर्बन्स झाला. म्हणून तो संध्याकाळी बारमध्ये जाऊन बसला. आणि बारमध्ये बसला, निराशच होता. आणि त्यांनी बियर मागितली. एका ग्लासमध्ये बियर त्याला देण्यात आली. आणि तो त्या विचारांमध्ये असताना काय झालं, तो बियरचा जो ग्लास आहे त्याच्या हातातून सुटला. ते बियरही सांडलं, ते ग्लासही फुटला, तिथं सगळं ते
पसरलं, सगळं अव्यवस्थितपणा तिथेही झाला. परंतु तिथला जो बार टेंडर जो होता, जो बिअर सर्व करत होता, त्याने म्हटलं साहेब ठीक आहे काही हरकत नाही, काळजी नका करू, आम्ही ते पुसून घेऊ, तुम्हाला आम्ही दुसरा ग्लास देतो. मग त्या नौकराला त्याने ते काच उचलले आणि पुसून घेतलं आणि त्या बारवाल्याने स्वतःकडून एक बिअरचा ग्लास त्याच्या हातामध्ये दिला आणि म्हटलं साहेब जाऊ द्या, तुम्ही काळजी नका करू, पैसे नंतर दिले तरी चालतील, तुम्ही आमच्यातर्फे हा बिअर पिऊन घ्या. त्याला हे वाटलं की हा व्यक्ती, माझ्या हातून चूक झाली आणि ह्या व्यक्तीने स्वतःकडून मला बिअर पाजलं, तर तुम्ही मला सांगाल पुढच्या रविवारी तो कुठं जाईल? त्या घिनघिन करणाऱ्या लोकांमध्ये जाईल की ज्याने प्रेम दाखवलं त्यांच्याकडे जाईल? तो दुसरा रविवारी चर्चला नाही गेला, पण दुसरा रविवारी तो बारमध्ये जरूर गेला. काय होत आहे माहिती आहे का, बरेचदा चर्चेसमध्ये आपण लोकांना अननेसेसरी दोषारोप करत आहे आणि ख्रिस्ताजवळ येण्याऐवजी लोक ख्रिस्तापासून दूर जात आहे, कारण आपण त्यांच्या आयडेंटिटीपासून त्यांना दूर नेत आहे. ठीक आहे, चुका कोणाकडून नाही होत. तुमच्याकडून जर 500 चुका होत असतील तर माझ्याकडून 5000 होतात. मग काय करणार? चर्च बंद करावं लागेल. परंतु पॉईंट हा आहे, आपली एक आयडेंटिटी आहे. जर आपण पाप क्षमा मागितली आहे तर आपण देवाचे लेकरं आहोत. इम्परफेक्ट आहोत, चुका आहेत. कोण बोल सकता है की आपण नाही करत म्हणून? कोणी बोलू शकतं का? इतकी हिंमत कोणामध्ये आहे का की आपण इथं बरोबर म्हणावं की नाही, मी कधीच काहीच चुका करत नाही? फक्त एकच होता, तो येशू ख्रिस्त होता, ज्याने योहानमध्ये म्हटले की तुमच्यापैकी कोण मला पापासाठी दोष लावतो. म्हणून प्रियांनो, पॉईंट हा आहे की आपली एक आयडेंटिटी आहे की आपण देवाचे लेकरं आहोत आणि सैतानाने तीच आयडेंटिटीवर अटॅक केला होता. सैतानाने त्याच आयडेंटिटीवर अटॅक केला होता जेव्हा त्याने येशूला म्हटलं होतं की तू देवाचं पुत्र आहेस का. आजही तेच आपल्यावर सुद्धा होत आहे. आपण देवाचे लेकरं आहोत, आपण येशूच्या रक्ताने धुतलेले लेकरं आहोत. आपली प्रार्थना परमेश्वर ऐकतो, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, परमेश्वराची नजर आपल्यावर आहे. त्याने आपल्याला सोडलेलं नाही आहे, त्याने आपल्याला टाकलेलं नाही आहे. जग आपल्याला सांगेल, सैतान आपल्याला सांगेल, लोक आपल्याला सांगतील, कदाचित स्वतःचं मन आपल्याला सांगेल की तू देवाचा मुलगा नाही, तू पापी आहे. परंतु आपल्याला स्वतःला हे सांगायचं आहे, आपल्याला लोकांना हे सांगायचं आहे की नाही, मी पापी आहे, मी पाप केलेले आहेत, हे सत्य आहे. परंतु माझ्या येशूने मला क्षमा केलेली आहे, हेही तितकंच सत्य आहे. माझ्या येशूने त्याच्या रक्ताने माझे पाप धुवून टाकलेले आहेत, हेही तितकेच सत्य आहे. माझा परमेश्वर माझे पाप आठवीत नाही, हे सत्य आहे. त्यांनी माझे पाप पूर्वेपासून पश्चिम जितके दूर आहेत तितके माझ्यापासून दूर केलेलं आहे, हेही सत्य आहे. ही आपली आयडेंटिटी आहे प्रियांनो. आणि म्हणून ही जी आपली ओळख आहे ना, ह्या ओळखीला आपण नेहमी बनवून ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा मी एक गोष्ट क्लिअर करेन, पाप करावं असं बायबल सांगत नाही. मी हे म्हणत नाही आहे की आपण पाप करू शकतो. मी हे म्हणत आहे की आपण लेकरं आहोत देवाचे. सत्य आहे, पाप होतील, परंतु परमेश्वर क्षमा करतो. पाप करायचे नाही आहे, परंतु आपले जी ओळख आहे ती सदैव कायम राहते. कारण आपण स्वतः जेव्हा चुका करतो तरी आपले आईवडील आपल्याला प्रेम करतात. आपल्या लेकरांच्या हातून चुका होतात तरीही आपण त्यांच्यावर प्रेम करतो. तर जेव्हा आपल्या हातून काय चूक झाली तर आपला स्वर्गीय पिता आपल्यावर प्रेम करणार नाही का? ही आपली जी आयडेंटिटी आहे प्रियांनो, ही आपल्याला बनवून ठेवली पाहिजे. आपण प्रार्थना करूया, आपल्या जागेवर आपण उभं राहू आणि येशू ख्रिस्ताची जी परीक्षा झाली आणि त्याच्यावर विचार करत असताना प्रियांनो, आपण या गोष्टीवर ही गोष्ट लक्षात ठेवूया. येशू ख्रिस्त मनुष्य होता आणि परमेश्वराने त्याला त्या मनुष्य स्वरूपामध्ये परिपूर्ण केलं. जर आपल्याला प्रभूने काही सेवा दिलेली आहे तर त्यासाठी पण तो आपल्याला अरण्याच्या एक्सपिरियन्समधून तयार करेल. आणि जो अटॅक येशूवर झाला तो आपल्यावर सुद्धा होऊ शकतो की आपल्या आयडेंटिटीवर तो म्हणू शकतो की तू कोण आहेस. आपण कोण आहोत? आपण परमेश्वराचे लेकरं आहोत. देवबापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, या दिवसांमध्ये जर आम्हाला असं वाटत आहे की आम्ही तर अपेक्षा काहीतरी वेगळीच केली होती,
परंतु आम्हाला तर असं वाटत आहे की आम्ही जंगलाच्या अनुभवातून जात आहोत. प्रभू, आमची प्रार्थना आहे की या गोष्टी समजण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आणि या दिवसांमध्ये जर शैतान, जर मन, जग आम्हाला सांगत आहे की नाही, आम्ही तर कोणी नाही, आम्ही देवाचे लेकरं नाहीत, परंतु प्रभू तुझं वचन सांगतं की नाही, तू आम्हाला तुझे लेकर होण्यास अधिकार दिलेला आहे. आमची ही ओळख कायम ठेवण्यासाठी देवबापा तू आम्हाला मदत कर आणि त्याच्यामध्ये सदैव टिकून राहण्यासाठी पण तू आम्हाला सहायता कर. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. पाप करू नये हे पण आम्हाला काळजी ठेवायची आहे, म्हणून तू आम्हाला मदत कर देवबापा. प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडून सोडिले तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आमच्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह सदोदित असो. आमेन. सुवा